श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा आणि सुखाचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बटाट्याचे काप ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. ती तुम्हाला बघून असं वाटतच असेल ना, कधी खाऊ खूप अप्रतिम होते ही रेसिपी. अगदी 10 ते 15 मिनटात तयार होते. तर इथे छान असे बटाटे मी 5 ते 6 बटाटे असे स्लाईस करून घेतलेले आहेत. पातळ आणि गोल काप करून घेतलेले आहेत. ते पाण्यात टाकलेले आहेत कारण की ते काळे पडायला नको म्हणून. तर मस्त, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आता आपण घालून घेऊया 2 चमचे तेल. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्ही भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. पावासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते. तर यामध्ये आता आपण घालून घेऊया मोहरी. मस्त मोहरी तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडली त्यामध्ये घालून घेऊया जिरे. तर इथे मी जिरे घालून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण घालून घेऊया 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. तर इथे आपण हे मिक्स करून घेऊया. यामध्येच आता आपण घालणार आहोत थोडंसं कढीपत्ता फ्राय झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत हळद. तर गाईज ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे. खायला एवढी भारी लागते ना, खूप छान, म्हणजे सगळ्या भाज्यांना मागे टाकते ही रेसिपी. तर यामध्ये आपण आता घालून घेऊया लाल तिखट. तुम्ही लाल तिखट तुमच्याप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. लाल तिखट मी तेलामध्ये असं छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालून घ्यायचे जे आपण बटाट्याचे काप करून ठेवलेले पाण्यामध्ये, ते काप आपण आता घालून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि बिना कांद्याची आणि बिना लसूणची कोणती भाजी होती सांगा मला. ही अप्रतिम रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला जर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करणार की नाही आणि आवडली की नाही. तर यामध्ये मी सगळे बटाटे असे घालून घेतलेले आहे जे काप केले होते ते. त्यात आता आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अगदी कमी साहित्य, त्याला काही असं भरपूर साहित्य लागतं किंवा काय असं काही नाही. फक्त आपला डेली यूजचा जो मसाला, चटणी, मीठ, तेल, जिरे आणि मोहरी आणि बटाटे, बस इतकंच तर सामान लागतं. आणि खायला तर एवढी भारी लागते ना, काय सांगू. तुम्ही एकदा बनवून नक्की ट्राय करा. तर आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे. सर्व बटाट्यांना असा पूर्ण ते चटणी, मीठ, मसाला लावायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे सर्व मस्त असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्यावर आपण आता घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर स्किप करून तुम्ही कसुरी मेथीसुद्धा घालू शकता. कसुरी मेथीनेसुद्धा बटाट्याच्या भाजीला खूप छान चव येते. तर बटाट्याची कोणतीही भाजी केली तर तुम्ही कसुरी मेथी घालू शकता. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपण हे आता वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर यावर मी झाकण ठेवते आहे. एक 10 ते 15 मिनटात ही भाजी रेडी होते आपली. बटाट्याचे काप म्हणू शकता, बटाट्याच्या काचऱ्या म्हणतात कुठे कुठे, आणि बटाट्याची चिप्सची भाजी असं सुद्धा म्हणतात. तुम्ही काय प्रेफर करता ते मला नक्की सांगा. तर इथे आता मी एकदा ट्राय करून बघते. सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यामुळे मी अजून एक थोडा वेळ, एक 5 ते 10 मिनटं मी आणि थोडंसं मंद आचेवर शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपले बटाटे छान असे सॉफ्ट असे शिजले जातील. मला तर ही भाजी प्रचंड आवडते. म्हणजे काही भाजीला नसेल तर मी नक्की प्रेफर करते. वरण भातासोबत हे तोंडी लावायला खूप छान असा उत्तम पर्याय आहे बटाट्याचे काचऱ्या किंवा बटाट्याचे काप. तर तुम्ही तोंडी लावायला कोणती रेसिपी ट्राय करता किंवा काय खाता मला नक्की सांगा. ही माझी फेवरेट आहे. म्हणजे मी कधीही खाऊ शकते. खरंच खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे ऑलमोस्ट आपली भाजी रेडी झालेली आहे. बटाट्याचे काप किंवा बटाट्याचे काचऱ्या. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला नक्की सांगा. बटाट्याचे काप म्हणतात की बटाट्याचे काचऱ्या की बटाटा चिप्सची भाजी. तर आमच्या इथे भेला म्हणतात बटाट्याचे काप. तर आपली ही बटाट्याचे कापची रेसिपी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी नक्की घेऊन येईन मी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, ह्यासारख्या छान अशा साध्या सोप्या अगदी कमी साहित्यात बनणाऱ्या रोज डेली यूजसाठी आपण ज्या भाज्या प्रेफर करतो त्या रेसिपी मी अगोदर चॅनलला टाकलेल्या आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. किंवा तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवेन आणि छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन. माझे काही व्हिडिओजसुद्धा मी अगोदर चॅनलला टाकलेले आहे. तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तोपर्यंत बाय.